आजचा दिवस खास. भाऊबीज सकाळपासून घरात एकदम धुमधडाका. एका बाजूला वहिनीला जायचं होतं, दुसऱ्या बाजूला आमच्या अश्विनीला जायचं होतं. बाला पौर मध्ये घेण्यासाठी येणार होती, म्हणजे माझी साली, आणि मी अर्ध्या रस्त्यात नेऊन सोडणार होतो. घरात सगळीकडे गडबड, पण भाऊबीज म्हटलं की ओवाळणी शिवाय काम पूर्ण होत नाही. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ. श्रुती आणि राधिका यांनी सर्वात आधी आमच्या शिवला ओवाळलं. पण आमचा शिव कसा करतो बघा. श्रुती दिदीच्या पाया पडल्या, तिने छोट्या भावाला मस्त आशीर्वाद दिला. तेवढ्यात शिव उठला तर नाना बसले होते. मग श्रुतीने नानालाही ओवाळून घेतलं. मग आली मोठी दिदी म्हणजे राधिकाने शिवला प्रेमाने ओवाळलं. शिव तिच्या पाया पडला आणि काहीतरी मोठ्या पप्पाला सांगत होता. नेमकं काय बोलला ते पण कुणाला कळालं नाही, पण सगळे हसत होते. राधिकाने दादाला देखील ओवाळलं. आता माझा नंबर. श्रुती आली आणि तिने मला अगदी मस्तपणे ओवाळून घेतलं. मग राधिकाने मला ओवाळलं. आम्ही ओवाळत बसलो होतो आणि इतक्यात आमचा शिव मात्र कुठे तर डायरेक्ट पोहोचला होता गाडीवरती. आता निघायची वेळ झाली म्हणून वहिनी, श्रुती, राधिका बाहेर आली अश्विनीला वाटी लावण्यासाठी. पण अश्विनीचं काय गुळगुळ चालू असतं काय माहिती. आम्हाला कुठे जायचं असलं की सर्व गल्ली वाटी लावण्यासाठी बाहेर येते बरं का. मग आम्ही निघालो. शिव तर आधीच सीट पकडून बसलेला होता. अश्विनी शेजारी बसली आणि मग आम्ही 1000च्या स्पीडने पौर मध्ये पोहोचलो. अश्विनीला आणि शिवला सोडायला पौर मध्ये गेलो, पण गाडीच लागत नव्हती. प्रत्येक गाडी भरून जात होती म्हणून मग काय अश्विनीला थेट शेंदुर्णीला घेऊन आलो. तिथं बाला आधीच आलेली होती अश्विनीला घ्यायला. जी पण बस येत होती आणि जी कोणती बी बस आली तरी तिच्यात इतकी गर्दी की पाय ठेवायला जागा नव्हती. आम्ही कितीतरी वेळ थांबलो. एक बस येई, गर्दीने परत फिरून जाई. दुसरी बस आली तर त्यात लोकांचं भांडण चालू. जागा नसल्यामुळे एकमेकावर ओरडा चालू होती. शेवटी वैतागलो. आता बसची वाट नाही बघायची आणि मग रिक्षात त्यांना बसून दिलं. शिव मात्र बाय बाय करत होता, हात हलवत एकदम खुश होता. मी परत गाडीवर बसलो. गाडी चालू केली आणि 1000च्या स्पीडने सोयगाव, फरदापूर, अजिंठाकडून डायरेक्ट पोहोचलो शिवनगरी, जळगाव, सपकाळा. घरी आलो तर ताईचा फोन आला की मला बस स्टँडवर घ्यायला येईल. अनु आणि ताई बसमधून उतरले आणि गाडीवर बसले. संध्याकाळचा टाइम एकदम झकास. ताईची तर धमार सुरू, फटाके फोडणी. एका बाजूला अनु, दुसऱ्या बाजूला अमर. दोघेही फटाके फोडत होते एकदम जोशात. काही वेळाने मग भाऊबीज सुरू झाली. ताईने आम्हाला सगळ्यांना प्रेमाने ओवाळलं आणि अनुनेही मस्तपणे ओवाळून घेतलं. आजचा दिवस असा धावपळीत निघून गेला की कधी सकाळ झाली, कधी दुपार गेली आणि कधी संध्याकाळ उगवली, कळालंच नाही. एका बाजूला अश्विनीला नेऊन सोडलं तर दुसऱ्या बाजूला भाऊबीज म्हणून ताई घरी आली आणि घरात सणसणाट भरून आली. ओवाळणी, हशी, फटाके, गप्पा सगळं एकदम आनंदात चाललंय. नाती जेव्हा घरात भेटतात ना तेव्हा वेळ धावतच जातो. आजही तसंच झालं. अर्ध्या दिवसात अर्ध जग फिरलो आणि संध्याकाळी ताईच्या आगमनानं घर उजळलं. खरंच दिवस कसा गेला समजलंच नाही.